नमस्कार, योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र। बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील शिक्षक मैत्री प्रतिष्ठानच्या वतीने ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेस विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। या परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। जवळपास 800 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते। स्वामी विवेकानंद, राष्ट्रमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ही सामान्य ज्ञान परीक्षा शिक्षक मैत्री प्रतिष्ठान अंबाजोगाईच्या वतीने संकल्प विद्या मंदिर येथे आयोजित करण्यात आली होती। प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सामान्य ज्ञान परीक्षेचे हे तिसरे वर्ष होते। तसेच ही स्पर्धा आयोजित करण्यामागची संकल्पना शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार यांनी मांडली आहे। नमस्कार, मी विजय रापतवार, अध्यक्ष शिक्षक मैत्री प्रतिष्ठान अंबाजोगाई। साधारणपणे 2019 साली एक वेगळा विचार घेऊन आम्ही या ठिकाणी सर्व जिल्हा परिषदमध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकांच्या आमच्या ग्रुपनं शिक्षक मैत्री प्रतिष्ठान नावाचं हे छोटंसं संघटन या ठिकाणी चालू केलेलं आहे। या शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचा प्रमुख उद्देश असा आहे की प्रत्येकजण या प्रतिष्ठानमध्ये असलेला तर स्वतः शिक्षक आहेच, अध्यापनाचं कार्य तर नित्यनियमानं प्रत्येकजण आपापल्या प्रामाणिकपणाने करीतच आहे, परंतु त्या व्यतिरिक्त प्रत्येक शिक्षकामध्ये काही वेगळे कलागुण आहेत, काही वेगळ्या सामाजिक उपक्रमांची म्हणजे आवड आहे, किंवा आपण समाजासाठी काहीतरी आपल्या नोकरी व्यतिरिक्त चांगलं करता येईल का, आपल्याला काही करता येईल का, अशा वेगवेगळ्या विचारांना एकत्र घेऊन आम्ही या ठिकाणी हे शिक्षक मैत्री प्रतिष्ठान 2019 साली चालू केलं आणि त्याची आम्ही धर्मादाय आयुक्ताकडे अधिकृत नोंदणी केलेली आहे आणि अधिकृत नोंदणीद्वारे आम्ही या शिक्षक मैत्री प्रतिष्ठान अंतर्गत विविध कार्यक्रम आम्ही घेत आहोत, उपक्रम घेत आहोत। यामध्ये प्रामुख्याने शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचा केंद्रबिंदू हा ग्रामीण भागातील विद्यार्थी, ग्रामीण भागातील शिक्षक, त्याचबरोबर शहरी भागातील विद्यार्थी व शहरी भागातील शिक्षक हा असून या पूर्ण शिक्षण व्यवस्थेमध्ये अध्यापनाव्यतिरिक्त फक्त पुस्तकी शिक्षणाव्यतिरिक्त प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्याला काही वेगळ्या प्रकारे करता येईल का, अशा प्रकारच्या सतत वेगवेगळ्या कल्पना घेऊन, विचार घेऊन आम्ही आपसात विचारमंथन करीत असतो आणि या विचारमंथनातूनच आम्ही सामान्य ज्ञान परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी घेता येईल का असा आम्ही विचार केला। या स्पर्धा परीक्षेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून योगेश्वरी दर्शन न्यूज चॅनलचे संपादक नागेश अवताडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगर पिंपळाचे मुख्याध्यापक कोरटवाड, पिंपळा धायगुडा शाळेचे मुख्याध्यापक संजीव माप हे उपस्थित होते। त्यांनी देखील उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले। यावेळी विद्यार्थ्यांनीही आनंद व्यक्त केला। मी सांडेश्वर विद्यालय चनाईची प्रगती सुधाकर केंद्रीय विद्यार्थिनी आहे। शिक्षण मैत्री प्रतिष्ठान यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे सामान्य स्पर्धा आयोजित केली आणि मला आनंद आहे की अशा स्पर्धा व्हाव्यात, यातून लेकरांना प्रेरणा मिळेल। अशा स्पर्धा हे मी सर्व प्रश्न सोडवलेले आहेत व अशा स्पर्धा होणे गरजेचे आहे। माझे नाव रोहिणी जनार्दन केंद्रे, मी शिक्षण मैत्री प्रतिष्ठान यांनी अशा स्पर्धा घेणे आवश्यक आहे की त्यापासून आपल्या मुलांना त्यांचं नॉलेज वाढेल व सामान्य ज्ञान ही त्यांचे चांगले होईल। प्रत्येक विद्यार्थी हे एकमेकात स्पर्धा निर्माण करतात व त्यातून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे यावेळी पाहुण्यांनी सांगितले। उपस्थित सहभागी विद्यार्थ्यांना ज्या शिक्षक मैत्री प्रतिष्ठानने ही सामान्य ज्ञान परीक्षा आयोजित केली आहे त्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष कोण आहेत या प्रश्नापासूनच या स्पर्धेची सुरुवात केली व या प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी पालक प्रतिनिधी यांनीही आनंद व्यक्त करत या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या। नमस्कार, मी बापूदेव कदे। आज मी नेताजी सुभाषचंद्र माध्यमिक विद्यालय येथून 101 विद्यार्थी घेऊन या स्पर्धा परीक्षेच्या साठी आलो होतो। शिक्षक मैत्री प्रतिष्ठानतर्फे संकल्प विद्यालयामध्ये आज जे सामान्य ज्ञान स्पर्धा राबवली गेली हे खूप छान उपक्रम होता, कारण
आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे आणि जर या आजच्या युगामध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर सामान्य ज्ञान अतिशय महत्त्वाचं आहे. आणि विशेष म्हणजे माँसाहेब जिजाऊ, सावित्रीमाई फुले आणि या सर्व विचारांच्या महामानवांचे जे विचार आहेत यावर ही सामान्य ज्ञान स्पर्धा होती. तर विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे प्रश्न सोडवलेले आहेत आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानालाही चालना मिळेल. आणि मी असे आवाहन करतो की अशा स्पर्धा परीक्षा घ्यायला हव्यात, यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये नक्कीच वृद्धी होऊ शकते. धन्यवाद. या स्पर्धेसाठी गट शिक्षण अधिकारी कार्यालयातील ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मधुकर सुवर्णकार यांनी देखील विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत प्रतिष्ठान राबवित असलेल्या विधायक उपक्रमाचे देखील कौतुक केले. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप संकल्प विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका रेखा बडे यांनी केला. शिक्षक मैत्री प्रतिष्ठान हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगाची ओळख करून देत आहे, त्यामुळे विद्यार्थीही आनंदी होते. सुप्रभात सर्वांना. माझे नाव सरयू रेखा कैलास सोरे. मी इयत्ता 3री मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव संकल्प विद्या मंदिर अंबाजोगाई आहे. मी आज इथे सामान्य ज्ञान ही परीक्षा शिक्षक मैत्री प्रतिष्ठान या आयोजित मी सामान्य ज्ञानची परीक्षा देण्यात आलेली आहे. तिच्यामध्ये मी पण सहभाग घेतला आहे आणि मला ही परीक्षा खूप आवडली आणि मी सगळे क्वेश्चन सोडवले तिच्यामधले आणि मला एकही डाऊट नाही येता. मला खूप चांगलं वाटलं. सदरील सामान्य ज्ञान परीक्षा ही 5वी ते 7वी आणि 8वी ते 10वी या 2 गटात संपन्न झाली. या परीक्षेसाठी अंबाजोगाई शहरासह चिचखंडी, ममदापूर, कुंभेफळ, मुडेगाव व भावटाणा या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसह खाजगी स्थानिक शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थी देखील या सामान्य ज्ञान परीक्षेत सहभागी झाले होते. सुप्रभात सर्वांना. मी प्रतीक दगडू जाधव. मी चोले सरांच्या हॉस्टेलवर राहत आहे. संकल्प विद्यानिकेतन गुरुकुल योगेश्वरी शाळेमध्ये शिकत आहे. शिक्षण मैत्री प्रतिष्ठान मार्फत जी आज परीक्षा आयोजित केली होती ती परीक्षा आज खूप छान झाली. त्याबद्दल मी धन्यवाद मानतो व ती परीक्षा मी आज खूप चांगली सोडवली. माझं नाव स्वयंभू सचिन पाटील. माझ्या शाळेचं नाव योगेश्वर नूतन विद्यालय मंदिर विभाग. आज मैत्री प्रतिष्ठानच्या वतीने सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली होती. ही स्पर्धा खूप छान व मस्त होती. या स्पर्धेचे मी सर्व प्रश्न उत्तर सोडवलेले आहेत. धन्यवाद. स्पर्धा खूप. या परीक्षेसाठी संकल्प विद्या मंदिर या संस्थेचे संस्थापक प्राध्यापक कैलास सोले तसेच मुख्याध्यापिका रेखा बडे यांच्यासह त्यांच्या संस्थेतील नितीन शिंदे तसेच सर्व शिक्षक यांनी मोलाचे सहकार्य केले. दोन्ही गटामधून परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास 1501 रुपये रोख सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र, त्याचबरोबर द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यास 1001 रुपये रोख सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र, त्याचबरोबर उत्तेजनार्थ येणाऱ्या विद्यार्थ्यास 701 रुपये सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी ही माहिती यावेळी देण्यात आली आहे. तसेच प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सामान्य ज्ञान परीक्षा संपन्न करण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार, उपाध्यक्ष पांडुरंग नरवडे, सचिव विष्णू सरवदे, सहसचिव शेख इरफान, कोषाध्यक्ष साधू गायकवाड, सल्लागार दत्ता देवकते, माजी नगरसेवक सुनील व्यवहारे, उमेश नाईक, सदस्य अनुराध बांडे, बाळासाहेब माने, सुनील पवार, शेख आरिफ, महेश वेद पाठक, संदीप दरवेशवार, समाधान धिवार, अशोक पोपळगट, गणेश तौर, बालाजी टिळे, महेश पवार, मोरोपंत कुलकर्णी, आत्माराम बनसोडे, जगन्नाथ वरपे, रत्नाकर निकम, श्रीनिवास मोरे, विष्णू मुसळे, अशरफ पठाण, जगन्नाथ वरपे आदींनी सहकार्य केले. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.